एकदा एक संत पुरुष नदीमध्ये आंघोळ करत होते आणि त्यांच्या लक्षात आलं की एक विंचू पाण्यात बुडायला लागलाय. त्यांच्या मनातील कणव, दया, करुणा आपसुकच जागृत झाली आणि त्या विंचवाचा जीव वाचावा म्हणून त्यांनी त्याला स्वतःच्या हाताने उचललं. पण तो विंचूच होता. त्याने कडकडून त्यांच्या हाताचा दंश घेतला. कमालीची वेदना झाली आणि त्यांच्या हातातून तो विंचू पाण्यात पडला आणि पुन्हा बुडायला लागला. पुन्हा त्यांनी त्याला पाण्यातून उचललं आणि पुन्हा त्याने त्याचा हाताचा चावा घेतला. असं 4 ते 5 वेळा झालं. त्या विंचवाच्या दंशाने ते संत पुरुष काळेनिळे होऊन गेले आणि नदीच्या किनाऱ्यावरून एक गृहस्थ हे दृश्य पाहत होता आणि न राहून तो ओरडला, "अहो महाराज, तो विंचू आहे, विषारी आहे. त्यानं 2-3दा अजून जर तुम्हाला दंश केला तर तुमचा जीव जाईल. असे मतिभ्रष्ट झाल्यासारखे का वागत आहात? सोडा त्या विंचवाला." पण ते करुणाघन संत शांतपणे उत्तर देतात, "अरे, तो विंचू आहे, विषारी आहे हे मला माहीत आहे. दंश करणं, वेदना देणं हा त्याचा धर्म आहे आणि त्याचा जीव वाचवणं, त्याला मदत करणं हा माणूस म्हणून माझा धर्म आहे. जर तो स्वतःचा धर्म सोडत नसेल तर मी माझा धर्म का सोडू?" आणि आज खरंच समाजात अनेक विषारी विध्वंसक विंचू अविरतपणे दंश करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. वातावरण दूषित करतात, स्वतःच्या धर्माचा खोटा अभिमान बाळगतात, धार्मिक प्रवचनाचा जाणीवपूर्वक गैरअर्थ लावतात आणि गैरसमज पसरवतात, जातीय दंगली पेटतात, धर्माधर्मात कायमच्या भिंती उभ्या केल्या जातात. या कलुषित केल्या जाणाऱ्या भरकटलेल्या टाळक्यांना धर्माचा खरा अर्थ सांगण्याची गरज आहे. विश्वास नांगरे पाटील यांना मूल्य शिक्षण देणारी त्यांच्या गुरुजींनी सांगितलेली ही एक गोष्ट, मन में है विश्वास या पुस्तकातून.